घेऊन जाऊया मैदानाकडे. लढत होईल या ठिकाणी आता स्टार्ट. प्लेइंग 11 आपण ऑन स्क्रीन वरती पाहू शकाल. प्रथमेश फडके, प्रवीण चोरगे असतील, आदित्य मस्कर, सचिन मोरे, रोहन पाटील, सुशांत गायकर, कुणाल गायकर, नौश पाटील, परेश मस्कर, आशिष गवते आणि उमेश पाटील. आणि टेल्समॅन सूरज पाटील प्लेइंग 11 मध्ये आहेत. नौश पाटील नाही आहेत. एक्सचेंज झालाय, चेंज झालाय थोडासा. सूरज पाटील हा नेरे टीमचा हुकमाचा एक काय ट्रम्प कार्ड. प्रवीण आणि सलामीची जोडी. प्रथमेश मैदानात गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक. पॉवर प्ले 1 P1 चं षटक घेऊन येतोय गोलंदाज. अमर हिलाल येतोय गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक घेऊन. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे आणि त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक हितेंद्र मडवी साहेबांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. हॅलो हॅलो. स्ट्राइक एंड वरती फलंदाज आहे प्रथमेश फडके. नॉ स्ट्राइक एंड वरती प्रवीण चोरगे आणि गोलंदाजीची सुरुवात करण्यासाठी गोलंदाज येतोय लेफ्ट आर्म बॉलर. पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले, मॅच इज ऑन. सामन्याला होईल सुरुवात. अमर हिलाल हा डावकुरा, हा त्याचा पहिला गोलंदाज येतोय तो उसाटणे टीम कडून. पहिला बॉल लेफ्ट आर्म, फुल टॉस, बॉल हवेत. मिस टायमिंग स्ट्रोक जरूर झालाय परंतु पॉवर प्ले असल्या कारणाने दोन फिल्डरच्या अगदी मधोमध चेंडू पडतोय. ज्या चेंडूवरती धावा मिळतील त्या 2 धावा आणि 2 धाव्यांच्या बरोबरीनं 2 धाव्यांच्या साह्यानं नेरे टीमचं मात्र अकाउंट खातं ओपन झालंय. 2 धावा पहिल्या बॉलवरती लागल्या धावफलक्यावरती. उसाटणे बनाम जितू 11 क्रिकेट संघ नेरे अशी ही लढत आपल्या भेटीला येते. टॉस जिंकून प्रथमतः बॉलिंग चूज केली आहे ती उसाटणे टीमनं. फलंदाजीसाठी प्राचार्य केलंय ते नेरे टीमला. नेक्स्ट बॉल स्ट्राइक एंड वरती प्रथमेश. ओहो, जबरदस्त चेंडू वेगाने टाकलाय. गतीमध्ये परिवर्तन, अगदी फास्ट चेंडू फेकला गोलंदाजानं आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. डॉट बॉल येतोय, धाव आली नाहीये या बॉलवरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे ती अमर हिलाल या गोलंदाजाची. या षटकातील तिसरा बॉल. फुल टॉस होता, गुडघा टेकून फटका एक्झिक्यूट केलाय. चांगला फटका, लॉंग लेगच्या वरतून बॉल मात्र पाठवलाय सीमारेषा पार. चौकार येतोय तिसऱ्या बॉलवरती फलंदाज प्रथमेशच्या बॅटमधून. त्या प्रथमेशला आणि नेरे टीमला धावसंख्या लागली धावफलक्यावरती ती बिनबाद 6. मोहो टीमचा कॅप्टन सूर्या मस्कर आपण या ठिकाणी आणि आयोजकांशी संपर्क साधा. 6 धावा धावफलक्यावरती. चौकार पाहायला मिळालाय तो प्रथमेशच्या बॅटमधून. नेक्स्ट बॉल अमर हिलाल येतोय गोलंदाजीसाठी.
लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. परत एकदा फुल टॉस. यावेळेला मात्र मिस हिट झालाय. मिडॉनचा फिल्डर बॉलवरती पोहोचला होता. थोडीशी मिस फिल्डिंग मात्र पाहायला मिळाली आहे. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय आणि एकीचं रूपांतर मात्र दुसरा धावेत केलंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट मात्र पाहायला मिळाली आहे ती प्रवीण आणि त्याचा साथी फलंदाज प्रथमेशच्या दरम्यान. 2 धावा मिळतील या बॉलवरती आणि 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्या होईल ती 8 धावा. 8 धावा विदाऊट लॉस. चांगली सुरुवात म्हणता येईल ती G211 नेरे टीमची. पुढचा बॉल. यावेळेला मात्र अडवा बाट न खेळण्याचा प्रयत्न. बोल्ड झालाय. क्लीन बोल्ड झालाय फलंदाज आणि पहिला धक्का लागतोय तो नेरे टीमला. फलंदाज प्रथमेश या बॉलवरती होतोय बाद. झालाय तो प्रथमेश. नवीन बॅटर मैदानावरती आपण पाहतोय आदित्य म्हसकर. 1 डाऊन साठी नंबर 3 वरती आता मैदानात आलेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे ती अमर या गोलंदाजाकडून. अगदी एक चौकार वगळता मात्र फार चांगली गोलंदाजी अमरनं मात्र पहिल्या ओव्हरमध्ये आपल्या टीमसाठी केली आहे. लेफ्टी बॅट्समन डावकुऱ्या हाताचा खेळाडू आदित्य म्हसकर आता स्ट्राईक एंडवरती आला आहे. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज, डावकुऱ्या हाताचा फलंदाज, चांगला बॅटल या ठिकाणी पाहायला मिळेल. शेवटचा बॉल या षटकातील. शेवटचा बॉल. यावेळेला मात्र दिशा भरकटलाय. बोनस आणि बोनसच्या स्वरूपात वाईडचा हा चौकार. 5 एक्स्ट्रा धावा मिळतील या बॉलवरती. चौकार येतोय. हा चौकार. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या होईल ती 13 धावा लागल्या धावफलक्यावरती. खराब गोलंदाजी. निश्चितपणे दिशा भरकटलाय गोलंदाज तो अमर. आणि वाईड आणि वाईड प्लस चौकार अशा 5 धावा या चेंडूवरती मिळतील. 13 धावा मात्र धावफलक्यावरती लागल्यात. शेवटचा बॉल या षटकातील अजूनही पेंडिंग आहे. चांगली गोलंदाजी पहिल्या 5 बॉलवरती जरूर केली आहे, परंतु शेवटचा बॉल मात्र निश्चितपणे वाईड फेकलाय आणि त्याचा चौकार देखील मिळालाय. शेवटचा बॉल. ओहो, यॉर्क केलाय. हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. बॉलला फिल्डर बॉलवरती पोहोचलाय वेगानं. थोडीशी चुकीची फेकी झाली आहे. निश्चितपणे चेंडू मात्र बॉर्डर लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना त्या ठिकाणी फिल्डर या चेंडूवरती मिळतील त्या 2 धावा. निश्चितपणे एकही धाव या ठिकाणी नव्हती आणि त्याचं रूपांतर मात्र 2 धावेत झालंय. 2 धावा शेवटच्या बॉलवरती मिळाल्या आणि 2 धावेंच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 1 विकेट गमावल्यानंतर, 1 षटक संपल्यानंतर 1 बाद 15 धावा. चला स्पीडअप करा उसडणे टीम. जास्त वेळ टीम मीटिंग घेऊ नका. आणि टाइम अलर्ट आहे. 20 मिनिटांमध्ये पहिले 4 षटकं संपवावे लागतील आणि जर जास्त 20 मिनिटाच्या पेक्षा जास्त वेळ तुम्ही जर घेतला तर एक फिल्डर तिसऱ्या सर्कलमध्ये ठेवण्यात येईल. याची दोन्ही टीमने नोंद घ्यायची आहे. टाइम अलर्ट आहे. टाइम आपण या ठिकाणी लावलाय. जरा स्पीडअप करा. 15 धावा धावफलक्यावरती पहिली ओव्हर इज कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या षटकासाठी उसाटणे टीमकडून कोणता गोलंदाज येईल गोलंदाजीसाठी? जितेश मडवी येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन प्रवीण सोरगेला आपण पाहतोय. अजून स्ट्राईक मिळाला नाहीये. पहिलाच बॉल फेस करण्यासाठी प्रवीण सोरगे आता स्ट्राईक एंडवरती असतील. फिल्डिंगमध्ये थोडासा चेंज निश्चितपणे आपण पाहतोय की पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं होतं. दुसरं षटक देखील पॉवर प्लेचं आहे, परंतु या षटकामध्ये 3 फिल्डर हे तिसऱ्या सर्कलच्या बाहेर तैनात असतील.
निश्चितपणे लॉंग ऑन, स्क्वेअर लेग, लॉंग ऑफ अशी फिल्डिंगची व्हीवर रचना या ठिकाणी उसाडणे टीमकडून आखण्यात आली आहे. गोलंदाज जितेश मडवीचा पहिलाच बॉल, राईट आर्म राऊंड द विकेट नो, स्ट्राईक एंडवरती प्रवीण. पहिलाच बॉल दिलाय दणका समोरच्या दिशेनं व्ही शेप मध्ये, बॉल मात्र बॉर्डर लाईनच्या बाहेर येतो हा षटकार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलनं स्वागत केलंय जितेशचं. प्रवीण या फलंदाजानं त्याच्या षटकारानिशी खेळतोय 6 या धावसंख्येवरती. आणि निश्चितपणे ह्या टीमचा हुकमी एक्का, ट्रम्प कार्ड म्हणून त्याची ओळख आहे. प्रवीण खूप टप्प्याचा चेंडू आपटलाय, परंतु चुकी झाली आहे आणि निश्चितपणे पंचांचा वाईट बॉल आणि प्लस 4 धावा या बोनसच्या स्वरूपात मिळतील 5 धावा. येतो हा चौकार. अशा धावा आता वाचवाव्या लागतील उसाडणे टीमला, कारण आपण पाहिलं तर मागील ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती देखील तसाच वाईटचा चौकार आणि या ठिकाणी देखील वाईटचा चौकार पाहायला मिळालाय. चांगला चेंडू यावेळेला मात्र ऑफस्टिंग वरती टाकलाय. निश्चितपणे निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 2 चेंडू आणि आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात त्या जितेश मडवी या गोलंदाजानं. धावसंख्या लागली आहे ती 26. एक विकेट गमावल्यानंतर नेरे टीमची 26 धावा धाव फलक्यावरती. 5 ओव्हरची मॅच मात्र आपण पाहतोय. पॉवर प्ले 2चं षटक पुनश्च समोरच्या दिशेनं जबरदस्त प्रहार आक्रमण पाहायला मिळालंय. प्रवीणच्या बॅटमधून सलग दुसरा षटकार येतोय. पण नेरे टीमचा हा हुकुमचा एक काय ट्रम्प कार्ड आहे आणि त्यानं त्याचा खेळ आता मैदानात दाखवायला सुरुवात देखील केली आहे. 2 आतापर्यंत 3 चेंडू तो खेळलाय आणि 2 षटकार मात्र त्यानं लगावलेत. अफलातून बॅटिंग पाहायला मिळते. धावसंख्या झाली आहे ती 32 धावा आणि याच ग्राउंडवरती त्याचा एक इतिहास आहे की याच खेळाडूनं प्रवीणनं 12 बॉलवरती सलग 12 षटकार लगावले होते. यावेळेला मात्र बॅटची कडा घेऊन फ्लाइंग स्लिपच्या दिशेने चेंडू जातोय. फिल्डर आहे, एक धाव रोखू शकत नाहीये. एक धाव मिळेल, एकेनं मात्र स्ट्राईक होईल. चेंज स्ट्राईक एंडवरती येईल बॅट्समन आदित्य मस्कर आणि धावसंख्या होईल ती 33. 33 धावा धाव फलक्यावरती. चांगल्या धाव गतीनं मात्र आता नेरे संघ या ठिकाणी धावतोय. गोलंदाजांना आता विचार करावा लागेल. जास्तीत जास्त धावा जर झाल्या तर सेकंड इनिंगमध्ये चेस करताना त्या धावा थोड्याशा कठीण होतात. ते आपण पहिल्या मॅचमध्ये देखील पाहिलं. परंतु पहिल्या मॅचमध्ये गोलंदाजानं केलेली किमया 6 बॉल आणि 5 धावा प्रल्हाद या गोलंदाजानं मोहो टीमच्या मात्र डिफेंड केल्या होत्या. या षटकातील नेक्स्ट बॉल गोलंदाज जितेश स्लाइस करण्याचा प्रयत्न हलक्यात बॉलला फक्त ड्राईव्ह केलाय. सावधानीचं क्रिकेट मात्र मैदानात खेळतोय तो फलंदाज आदित्य. एक सिंगल मिळेल, सिंगलच्या मदतीनं पुन्हा स्ट्राईक एंडवरती येईल तो फलंदाज प्रवीण आणि धावसंख्या होईल ती 34 धावा धाव फलक्यावरती. उजव्या आणि डावकऱ्या त्याची जोडी मात्र मैदानात चांगला खेळ करते. वारंवार फिल्डिंग चेंज करावी लागते. प्रवीण समोरच्या दिशेनं मात्र 2 षटकार प्रवीणनं लगावलेत. अजून मैदानात तो चांगली फलंदाजी या ठिकाणी करतोय. शेवटचा बॉल या षटकातील 34 धावा लागल्या धाव फलक्यावरती. चांगला फटका लगावलाय. वॅकंट एरिया आहे, कोणताही फिल्डर त्या ठिकाणी तैनात नाहीये. गोलीच्या वेगानं मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. शेवटच्या बॉलवरती आलाय हा चौकार.
स्ट्राईक एंड वरती फलंदाज आहे तो आदित्य मस्कर आणि धावसंख्या लागली आहे 2 षटकानंतर 38 धावा. पहिलाच बॉल नेरे विलेज एंड कडून गोलंदाज उज्ज्वलचा. अखूट टप्पा शॉट होता, शॉटला प्लॉट मध्ये पाठवण्याचा बेत होता परंतु बेत फसलाय आणि विकेट मिळेल. दुसरा फलंदाज बाद होतो नेरे टीमचा आदित्य. होता परंतु फटका परफेक्टरित्या कन्वर्ट झाला नाही आणि त्याचं रूपांतर मात्र विकेटमध्ये झालं. 2 विकेट गेल्यात. नवीन फलंदाज मैदानावरती गेलाय तो सचिन मोरे 4थ्या क्रमांकासाठी. विकेट पहिल्या बॉलवरती आली आहे. नवीन बॅटर आता स्ट्राईक इव्हेंट वरती असेल सचिन. पुढचा बॉल उज्ज्वल. ओहो, स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मागे खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा चेंडू आणि निर्धाव चेंडू मात्र आलाय. निश्चितपणे मागच्या बाजूने आपण फक्त पाहिलं असेल तर बॅटला बॉल जरी आपण ब्रश केला तरी देखील कधी कधी चौकार कधी कधी षटकार पाहायला मिळतो आणि तोच बेत होता हा फलंदाज सचिनचा, परंतु प्रयत्न मात्र फसला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. डॉट बॉल आलाय उज्ज्वलचा. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट न, राईट आर्म ओव्हर द विकेट न. यावेळेस मात्र चांगला फटका लगावलाय. फिल्डर नाहीये त्या ठिकाणी. गॅप सिलेक्शन परफेक्ट आहे आणि चेंडू सीमारेषा पलीकडे गेलाय. येतो हा चौकार. पहिले 2 चेंडू चांगल्यारीत्या टाकले होते परंतु हा थोडासा शॉर्ट पद्धतीचा चेंडू आणि निश्चित त्याचा समाचार घेतलाय तो फलंदाज सचिननं. 4 धावा मिळाल्यात आणि 4च्या मदतीने धावसंख्या होईल ती 42. 2 विकेट गमावल्यानंतर ती नेरे टीमची. पुढचा बॉल सरळ बॅट न फटका परंतु फिल्डर आहे, कुठलीही चुकी नाहीये. आणखीन एक धक्का मिळेल. तिसरा खेळाडू बाद होईल तो नेरे टीमचा. उमेश पाटील मैदानात आपण या ठिकाणी पाहतोय आणि 5 वर्षानंतर त्याने आज क्रिकेटमध्ये कमबॅक केलाय. निश्चितपणे काही वर्ष ते इंजर्ड होते. आज पुनश्च कमबॅक आपल्या टीमसाठी त्याने केलाय. कसा होईल कमबॅक ते पाहणं मात्र आता गरजेचं असेल. विकेट गेली आहे. थोडासा अडचणीत मित्रमंडळी या षटकामध्ये सापडलाय तो नेरे संघ, परंतु नॉन स्ट्राईक एंड वरती त्यांचा हुकमी एक्का प्रवीण चोरगे मात्र अजूनही मैदानात उपस्थित आहे. उज्ज्वलचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी केली आहे. 4 धावा दिल्यात आणि 2 विकेट आपल्या टीमसाठी त्याने मिळवल्यात. 42 धावा धावफलक्यावरती. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट न. उज्ज्वल पुढे टाकलाय चेंडू. हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय बॉलला. लॉंग ऑनला 1 धाव कंप्लीट होईल आणि 1च धाव या बॉलवरती मिळेल. स्ट्राईक एंड वरती येईल तो प्रवीण. 1 धाव मिळेल ती नेरे टीमला आणि धावसंख्या होईल ती 43 धावा धावफलक्यावरती लागल्यात. शेवटचा बॉल या षटकातील मात्र बाकी आहे. 5 धावा आतापर्यंत फक्त खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी. निश्चितपणे पहिल्या 2 षटकानंतर मात्र तिसरं षटक 2 षटकांच्या तुलनेत चांगलं आलंय ते उसाटणी टीमसाठी. आतापर्यंत फक्त 5 धावा आल्यात. शेवटचा बॉल या षटकातील मात्र बाकी आहे. गोलंदाज उज्ज्वल
ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, हलक्या हातानं खेळण्याचा प्रयत्न होता. कदाचित नेक्स्ट ओव्हरवरती स्ट्राईक घेण्याचा बेत होता प्रवीणचा, परंतु निर्धाव चेंडू डॉट बॉल आलाय. तिसरं षटक मात्र संपलंय आणि 3 षटकानंतर धावसंख्या झाली आहे नेरे टीमची ती 3 बाद 43 धावा. चला मैदानात पाणी घेऊन जा. ऑन स्क्रीन वरती आपण पाहतोय स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे यांची एक मोठी टुर्नामेंट देखील आपण सुरुवातीला पाहिली असेल आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक हितेंद्रदादा मडवी या अच्छा त्यांच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीनं आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. 3 षटकं संपलेत, 43 धावा धावफलक्यावरती लागल्यात, 3 विकेट जरूर गेल्यात, परंतु प्रवीण चोरगे मात्र मैदानात चांगला खेळ करतोय. पहिले षटक अमर हिळाल या गोलंदाजानं फेकलं होतं, 15 धावा आल्या, त्यानं 1 विकेट मिळवली. त्यानंतर दुसरं षटक टाकलं ते जितेशनं, त्याला मात्र थोडासा मार पडला. त्यानं 23 धावा त्याच्यावरती प्रवीणनं हल्ला चढवला होता, 23 धावा त्याला घेतल्या. त्यानंतर उज्ज्वल ढोपरी या गोलंदाजानं मात्र चांगली गोलंदाजी केली आणि आपल्या टीमसाठी 2 विकेट घेतल्या आणि फक्त 5 धावा खर्च केल्या. टोटल टीमची लागली धावफलक्यावरती ती 43. अजूनही या इनिंग मधील आणि या सत्रातील 2 षटकांचा खेळ मात्र बाकी आहे. 4थ्या षटक घेऊन गोलंदाज झालाय गोलंदाजी मार्क वरती. अमर हिलाळ येतोय गोलंदाजी मार्क वरती. याच गोलंदाजानं पहिलं षटक टाकलं होतं, मॅडेटरी पॉवर प्लेचं षटक टाकलं होतं, त्यामध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या आणि आता संघाकडून 4थं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय तो गोलंदाजीसाठी. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय उमेशला, नॉन स्ट्राईक एंडला प्रवीण. शांतिवन एंड कडून गोलंदाजी मार्क वरती, संघाकडून 4थं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज अमर हिलाल. पहिलाच बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट नो, फुल टॉस होता, वेगानं बीट केलंय ते फलंदाजाला डायरेक्ट हिट, परंतु प्रवीण आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या परतलाय. अंपर बॅट कट आहे की बाईज आहे? बाईजच्या स्वरूपात धाव मिळाली आहे. पूर्णपणे बीट केलंय ते फलंदाज उमेशला आणि 1 सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं 44 धावा मात्र धावफलक्यावरती लागल्यात. चांगली गोलंदाजी निश्चितपणे उसाटणे टीम कडून नेहमीच या गोलंदाजाला आपण षटक टाकताना पाहत असतो. एक चांगला गोलंदाज आहे. पहिल्या षटकामध्ये जरूर 15 आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये त्याला आता कमबॅक करावा लागेल. कमीत कमी धावा आपल्या टीमसाठी मात्र द्याव्या लागतील आणि त्याच्या विरोधात पाहिलं तर निश्चितपणे नेरे टीमचा हार्ड हिटर फलंदाज प्रवीण चोरगे मात्र स्ट्राईक एंडवरती असेल. फिल्डिंगची व्यूहरचना आपण पाहूया. लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, एक्स्ट्रा कव्हर आणि बाकीचे क्षेत्ररक्षक तिसार सर्कलच्या आतमध्ये कव्हर पॉइंट गली, अशी ही फिल्डिंगची व्यूहरचना आखली आहे ती उसाटणे टीमच्या कॅप्टननं. नेक्स्ट बॉल प्रवीण स्ट्राईक एंडवरती आहे अमरचा. ओहो सुर एक बॉल, चांगला फटका लगावलाय, गॅप सिलेक्शन शोधलाय, 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न नाहीये, पहा ताकदीची फिल्डिंग त्या ठिकाणी, डायरेक्ट थ्रो केलाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे ती उसाटणे टीमच्या माध्यमातून. फिल्डिंगची चर्चा निश्चित आपण या ठिकाणी करूया, कारण मागील मॅचमध्ये पाहिलं असेल आपण तर थोडीशी मिसफिल्ड केलं होतं ते मोहो टीमच्या खेळाडूंनी, परंतु शेवटला का होईना त्यांचा एंड चांगला झाला. गोलंदाज प्रल्हादनं मात्र त्यांना तो सामना 6 बॉलवरती 5 धावा डिफेंड करत 2 धावानं तो सामना मोहो टीमनं जिंकला होता. निश्चितपणे क्रिकेटमध्ये फिल्डिंगला देखील तितकंच महत्त्व आहे जितकं बॅटिंग आणि बॉलिंगला आहे. उमेश पाटील स्ट्राईक एंडवरती, गोलंदाज अमर. पुढच्या वेग, अचूक टप्पा, वेगावरती मात्र नियंत्रण आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे.
निश्चितपणे पहिले षटक टाकलं होतं, त्यानंतर दुसऱ्या षटकासाठी आला. मी उल्लेख केला होता की या षटकामध्ये त्याला कमबॅक करावा लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल, धावा रोखून धराव्या लागतील आणि तशी गोलंदाजी मात्र तो या ठिकाणी करतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र सरळ बॅटनं चांगला फटका लगावला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. चेंडूची फेकी होईल. जितेश बॉलवरती पोहोचतोय. अगदी चांगला थ्रो झालाय. पहा बॅकअप चांगला आहे. यष्टीरक्षकाकडून जरी चुकी होईल तरी सुद्धा त्या क्षेत्ररक्षकांनी चांगला बॅकअप दिलाय. त्या ठिकाणी मिळेल ती सिंगल न स्ट्राईक होईल. रोटेट स्ट्राईकच्या वरती येईल तो फलंदाज प्रवीण. धावसंख्या होईल ती 46 धावा. संत आणि सावध क्रिकेट मात्र आता या षटकामध्ये प्रवीण आणि उमेशच्या माध्यमातून खेळलं जात आहे, परंतु प्रवीणला आता आक्रमण व्हावं लागेल. हो जोरात टाकलाय चेंडू, दांडी गुल केली आहे. बॅट्समन बाद होईल. प्रवीण मोठा धक्का लागतो तो नेरी टीमला. फलंदाज बाद. अमरची मात्र अफलातून कामगिरी या मॅच मध्ये आपण पाहतोय. आतापर्यंत या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट मिळवली आहे. शेवटचा बॉल या षटकातील. यावेळेस देखील पायावरती लागलाय. पंचांनी बोट उंच केलाय. LBWच्या स्वरूपात आणखीन एक धक्का. रोहन पाटील अल्या पावली माघारी परततोय. फलंदाज होईल बाद. चार षटकं संपलेत. 4 षटकानंतर टोटल झाली आहे नेरे टीमची ती 46 आणि विकेट गमावल्यात त्या 5 विकेट गमावल्यात. खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल ते अमर हिलाल या गोलंदाजाचं. पहिल्या षटकामध्ये 15 आल्या, परंतु या षटकामध्ये काय गोलंदाजी केली आहे. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 2 सफलता त्याने आपल्या टीमसाठी मात्र मिळवल्यात. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये जितेश या गोलंदाजाला 23 धावा बनवल्या होत्या प्रवीणनं, परंतु मागील षटकामध्ये प्रवीणला देखील पूर्णपणे झगडून ठेवलं ते गोलंदाज अमरनं. शेवटचं षटक होईल स्टार्ट. शेवटच्या षटकासाठी स्लॉग ओव्हरच्या षटकासाठी गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्क वरती तो अजय भंडारी. लेफ्ट आर्म गोलंदाज अजय. हो सुराईक बॉल. अगदी चांगला चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव अंगलड होईल का. आणि निश्चितपणे दुसरी धाव अंगलड येते. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज मात्र बाद होतोय. कुणाल बाद झालाय आणि नवीन फलंदाज जातोय मैदानावरती. सुशांत गायकर. दोघे सख्खे भाऊ आहेत आणि एक भाऊ बाद झाल्यानंतर आता त्याचा मोठा भाऊ चालला बॅटिंगसाठी. छोटा भाऊ आता फलंदाजीसाठी चाललाय. पहिल्याच बॉलवरती चांगला चेंडू टाकला गोलंदाजानं आणि मिस हिट आणि त्यानंतर मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. 47 धावा आपण धावफलकावरती पाहतोय आणि 6 फलंदाज बाद झालेत ते नेरे टीमचे. पहिलाच बॉल. या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग फ्लाइंग स्लीप मध्ये फिल्डर कडून पाहायला मिळाली आहे. लेग बाईच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव मिळेल ती नेरे टीमला आणि धावसंख्या होईल ती 48. लॉस ऑफ 6 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचं षटक चालू आहे आणि 48 धावा धावफलकावरती लागल्यात. धावसंख्या चांगल्या गतीने चालत होती, परंतु ब्रेक लगावला तो अमर या गोलंदाजानं.
फुल टॉस होता, लोअर फुल टॉस समोरच्या दिशेनं एक कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न असेल का? दुसरीचा प्रयत्न होता आणि दुसरीचा प्रयत्न असफल झालाय. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद होतोय. धावा पाहिजे तेवढ्या आल्या नाहीयेत. स्लॉग ओव्हर टेनिस क्रिकेटमध्ये नेहमीच आपण म्हणत असतो की स्लॉग ओव्हरचं षटक म्हणजे हे हाणामारीचं षटक, आणि या षटकामध्ये मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे ती अजय भंडारी या गोलंदाजाची. आशिष गवते नवीन खेळाडू मैदानावरती चाललाय. इन ॲट नंबर 9 7 खेळाडू बाद झालेत. सूरज पाटील नवीन खेळाडू मैदानावरती चाललाय. 9व्या क्रमांकासाठी आपण पाहतोय. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत आणि तीनही चेंडू परफेक्ट लाईन आणि लेंथ वरती टाकलेत ते गोलंदाज अजयनं. 49 धावा धाव फलक्यावरती. अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. 3 बॉल अजून बाकी आहेत. उमेश पाटील अजूनही मैदानात आहे. उमेश पाटीलला आता एखाद दुसरा मोठा फटका आपल्या टीमसाठी लगवावा लागेल आणि टीमची टोटल एक फायटिंग टोटल पर्यंत पोहोचवावी लागेल. गोलंदाज या ठिकाणी सज्ज आहे. लेफ्ट आर्म फुल टॉस होत्या, बॅटच्या रडारमध्ये येत नाहीये. एक कंप्लीट केली आहे. दुसरीचा कदाचित प्रयत्न असू शकतो. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय आणि एकीचे रूपांतर मात्र निश्चितपणे 2 धावेत झालंय आणि 50 धावा कंप्लीट झाल्या. 50 कंप्लीट झाली आहे ती नेरे टीमची. 51 धावा लागल्या धावफलक्यावरती. 51 धावा धावफलक्यावरती. 2 चेंडू अजूनही या षटकातील बाकी आहेत. 2 बॉलवरती काय घडेल, काय बिघडेल. 5वा बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसला. आणखीन एक रनआउटची संधी आणि निश्चितपणे चेक करा थर्ड अंपर. रनआउटसाठी पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. तिसऱ्या पंचांनी चेक केलाय आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज मात्र बाद झालाय. या षटकातील तिसरी रनआउटची विकेट जाते ती नेरे टीमची. 51 धावा लागल्या धावफलक्यावरती. उर्वरित चेंडू या षटकातील मात्र अजूनही बाकी आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे. 8 विकेट गेल्यात. लास्ट बॉल. सूरज पाटील आता स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. शेवटचा बॉल. 51 नावीस टोटल. ओहो, आडव्या बॅटनं फटका झोपून मारण्याचा प्रयत्न फसलाय. शेवटचा बॉल येतोय निर्धाव. नेरे टीमनं 30 चेंडूंमध्ये 5 षटकामध्ये धावा बनवल्यात त्या 8 बाद 51. येणारे 30 चेंडू 5 षटक आणि उसाटणे टीमला मात्र 52 धावसंख्येची गरज. तोपर्यंत जाऊया आमचे डीजे नितीन डीजे यांच्याकडे. जय हनुमान क्रिकेट संघ, गावदेवी क्रिकेट संघ, जय हनुमान व्यायाम मंडल व ग्रामस्थ मंडल नेरे यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक 2024ची स्पर्धा. या पुढची लढत कुणाची असणार याची चर्चा सर्वात जास्त आहे आणि त्यामध्ये चर्चासत्र आमच्या मंचावरती सुरू आहे. थोड्याच वेळामध्ये त्याचं उत्तर तुम्हाला मिळतील. निश्चितच जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपण मागच्या 3 दिवसामध्ये अनुभवते. आजचा स्पर्धेचा 4था दिवस आहे आणि या 4थ्या दिवसाची लढाईची सुरुवात
जर आपण प्रेम पाहिले तर पहिला सामना अटातटीचा होता. त्यामध्ये आपण सामना पाहिला, शेवटच्या क्षणाला धावा किती इम्पॉर्टंट असतात. 6 मध्ये करायच्या होत्या 5 आणि प्रल्हाद शिंदेची कलाकारी आपण पाहिले. मोह संघाच्या राकेशला विसरणार नाही, शेवटच्या 2 चेंडूवरती आलेल्या 10 धावा आणि सामना फिरला. यस, तर सर्व संघांना पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाऊया आपण मैदानावरती. मोह संघ थांबलाय, मात्र सामना कोणाचा असणार थोड्याच वेळामध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या समोर आम्ही नक्कीच देऊ. तो लौट चलेंगे दोस्तों क्रिकेट की सदाबहार बेहद खूबसूरत और रंगीन दुनिया में हम लौट चलेंगे. जिस नेरे क्रिकेट टीम, यस, तो मोह क्रिकेट टीम आपको करना है इंतजार. मुकाबला खेलेगी वाजा और उनके खिलाफ खेलेगी शिव शक्ति खारगर. दोनों टीम के कप्तान टॉस के लिए संपर्क करना है. तो सभी का शुक्रिया दोस्तों. एक बार फिर से मुकाबला शुरू हो जाएगा. 30 में करने हैं 52, 52 का टारगेट है. जब शुरुआत हुई थी 17 की, पहले ओवर में अमर हिलाल 15 रन, दूसरे ओवर में आए थे जितेश मडवी 23 रन, 2 ओवर में 38 जोड़े थे. लेकिन हमारी चर्चा भी हुई थी और बहुत सारे खिलाड़ियों ने बताया था कि उसटने क्रिकेट टीम की असली ताकत उनकी गेंदबाजी है और क्यों उनके गेंदबाजों को ताकतवर कहा जाता है उसका उदाहरण उन्होंने पेश किया. अंतिम 18 गेंदों में प्रेम ने हमें जानकारी दी, केवल 13 रन आए, 51 रन बने और 52 का टारगेट है. लेकिन नेरे क्रिकेट टीम का यह घरेलू मैदान है, घरेलू मैदान के ऊपर घरेलू दर्शकों के सामने किस प्रकार की लड़ाई लड़ेंगे यही जानकारी आपके सामने अब पेश होगी. 2 खिलाड़ी मैदान के अंदर निकल चुके हैं उसटने क्रिकेट टीम से, अजय भंडारी और उनका साथ निभा रहे धनंजय हिलाल. तो गेंदबाजी में आएंगे गेंदबाज सुशांत गायकर. अंपायर का आएगा ग्रीन सिग्नल, उल्टी गिनती शुरू. 3, 2, 1, लेट्स प्ले, गेम ऑन. सुशांत की यह पहली गेंद डेड बॉल, अंपायर द्वारा करार. थोड़ा सा सलाह मशवरा विकेटों के पीछे. एक बार फिर से अच्छा मुकाबला देखने को मिलेगा, इसमें कोई शक की बात नहीं है. सुबह के सत्र में हमने गेंदबाजों की दहशत देखी थी, यहां पर भी गेंदबाजी चली है उसटने टीम की. सुशांत तैयार है, गेम इज ऑन. हल्के हाथों से खेला, पुश किया केवल इस गेंद को. खिलाड़ी वहां पर तैनात है. आशीष गौते आएंगे पीछे से, तब तक खाता खुल चुका था उसटने क्रिकेट टीम के पारी का. अजय भंडारी और धनंजय हिलाल एक माइंडसेट लेकर चलेंगे, गेम प्लान लेकर चलेंगे. क्रिकेट में गेम प्लान बेहद जरूरी हो जाता है. किस तरीके से आप रवैया अपनाएंगे, पॉजिटिव सोच, सकारात्मक रवैया आपके अंदर होना चाहिए, नजर आना चाहिए. जब आप उफनती गर्मी में मुकाबला खेलते हो, आपका स्टैमिना, आपका फिटनेस लेवल यहाँ पर टेस्ट होता है और वही कोशिश करेंगे. सुशांत गायकर थोड़े से भारी भरकम जरूर है, लेकिन गेंदे नचाना जानते हैं. जैसे मैंने कहा था, गेंदे नचाना जानता है ये खिलाड़ी. और डॉट गेंद की समाप्ति होती भी, क्योंकि डॉट गेंद जितनी आएगी उतना बल्लेबाजों के ऊपर दबाव बनता चला जाएगा. वाजे टीम का कप्तान मौजूद है, खारगर टीम का कप्तान. टॉस के लिए आपको संपर्क करना है दोस्तों. पहली 2 गेंदें 1 रन जरूर बनाए सुशांत गायकर, लेकिन धनंजय हिलाल को आसानी के साथ यहां पर बल्लेबाजी करने देंगे नहीं. अपर कट खेलने की कोशिश थी, बल्ले का किनारा लगा और गेंद जाएगी थर्ड मैन बाउंड्री के बाहर. पहला चौका उसटने क्रिकेट टीम के पारी का. वो आया था, आगे गेंद फेंकने की कोशिश है, शरीर से दूर रखने की कोशिश है. अंपायर का इशारा आता है कि ये गेंद खराब है. अतिरिक्त रन में बढ़ोतरी होते भी पावर प्ले का ओवर है. पावर प्ले में पावर का खेल होता है और असली ताकत कौन दिखाएगा. अब तक 42 मुकाबला है पहले ओवर में. सुशांत गायकर ने 3 गेंदें फेंकी है और 6 रनों का योगदान है उसटने टीम का. अगली गेंद, आगे गेंद को फेंका था, टप्पा गिरने के बाद बिल्कुल नीचे रही गेंद, सरप्राइज किया. पिछली गेंद थोड़ी सी शॉर्ट थी, ये गेंद आगे फेंकी, आश्चर्यचकित किया इस गेंद के ऊपर. ये खासियत है, वेरिएशंस दिखा रहे गेंदबाजी में और इस विकेट को बखूबी से पहचानते हैं. कड़ी मेहनत इसी विकेट के ऊपर होती है और इस मैदान के इस विकेट के चप्पे चप्पे कोना कोना जानता है सुशांत गायकर और यही कोशिश चलती भी.
लेकिन धनंजय के इरादे कुछ अलग है। लाजवाब स्ट्रोक, इस स्ट्रोक पर लिखा था क्लास, वो भी कैपिटल लेटर्स में। व्हाट अ स्ट्रोक, दूसरा चौका। थैंक यू सो मच। अनिल जी डोपरी भी यहाँ पर मौजूद है, उनका भी शुक्रिया। जाएंगे दोस्तों मैदान में। 10 रन अब तक बने हैं, 5 गेंदें गुजर चुकी है, अंतिम गेंद का खेल है बाकी, पावर प्ले का यह ओवर है। अब तक बाजी नाम रही है धनंजय हिलाल की, 4 गेंदों में 2 चौके लगाए हैं। अंतिम गेंद पहले ओवर की, आगे गेंद को फेंका, सीधे बल्ले से खेलने की कोशिश। उमेश पाटिल, कई साल का अनुभव है, कई साल क्रिकेट से दूर थे, कमबैक इसी साल हुआ है, लेकिन कोशिश जारी है अपने टीम को बचाने के लिए। रन रोके मैदान में, पहले ओवर की भी समाप्ति। पहले ओवर के समाप्ति के बाद बिना नुकसान टीम की रन संख्या, स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान 59 ने टीम बिना नुकसान 10 रन। दिल तो पागल है, लेकिन ये दिल क्रिकेट के लिए भी धड़कता है। कई हसीनाओं के चाहने वाले भी है, चैटिंग भी जारी है हमारे मंच के ऊपर, लेकिन क्रिकेट के ऊपर भी हमारे नजरें, हमारे ध्यान है। पहले ओवर की समाप्ति होती हुई पहले ओवर में रन आए थे 10। दूसरा ओवर लेकर चलेंगे गेंदबाज सचिन मोरे। अच्छा मुकाबला चलेगा दोनों टीमों के बीच में, इसमें कोई शक की बात नहीं है। जबरदस्त लड़ाई होगी, एक तरफ है नेरे, दूसरी तरफ है 59 ने क्रिकेट टीम। अच्छा मुकाबला पहला हमने देखा था, दूसरे मुकाबले में भी लड़ाई अब शुरू हो चुकी है। क्रिकेट का असली मजा, जैसे जैसे हम मंजिल के करीब पहुंचेंगे मुकाबले में रोमांच बढ़ता चला जाएगा। रिवर्स स्ट्रोक अटेम्प्ट किया, खिलाड़ी वहां पर जरूर मौजूद है, अपीलों में उत्साह है। टकराई थी। जाएंगे दोस्तों मैदान में एक बार फिर से। सचिन मोरे तैयार है, स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज है अजय। इस बार गलती करी, विकेटों के पीछे विकेट कीपर की गलती। 2 खिलाड़ी तेज तर्रार दौड़ नहीं पाएंगे, दोनों ने खाली पीछा किया इस गेंद का, और गेंद जाएगी वाइड +4। किस्मत का यह पंजा है। गलती जरूर हुई थी विकेटों के पीछे, परेश मस्कर, उसके बाद 2 अनुभवी खिलाड़ी सूरज पाटिल, प्रवीण सोरगे वहां पर मौजूद थे। गेंद रोकीगी नहीं। टीम की रन संख्या टोटल है 15। इस बार अच्छी तरीके से रोका सचिन भी, गेंद का टप्पा गिर रहा है, अंदर की तरफ गेंद आ रही है। अच्छा तरीके से बल्लेबाज को यहां पर बांध कर रखा है। अच्छा मुकाबला चल रहा है गेंद और बल्ले के बीच में। रन बने हैं टोटल 15 रन स्कोर कार्ड के ऊपर है। हर मुमकिन प्रयास किया जा रहा है, लेकिन 59 ने क्रिकेट टीम भी जानती है यदि बचेंगे तो और भी लड़ेंगे। विकेटें अभी तक दी नहीं नेरे क्रिकेट टीम को, और वही कोशिश है। अच्छा मुकाबला चलता है अब दोनों टीमों के बीच में, अच्छा क्रिकेट देखते हुए।
इस बार अच्छा स्ट्रोक है, पीछे आशीष गौत्य, 1 रन का इजाफा होता हुआ। अच्छी फील्डिंग सीमा रेखा के नजदीक, जब तक थ्रो पहुंचता, बैकअप अच्छा था सूरज का, तब तक 1 रन का इजाफा होता हुआ। 1 रन के मदद से पारी आगे पहुंच जाएगी। रन बने हैं टोटल 16 रन स्कोर कार्ड के ऊपर। 3 गेंदों का आना इस ओवर में अभी भी बाकी है। पहला पावर प्ले में सुशांत ने गेंदबाजी की थी, 10 रन आए थे। धनंजय को सामने खड़ा रखा था, 3 गेंदे डॉट, 2 चौके धनंजय ने जरूर लगाए थे, लेकिन अभी तक कोई नियंत्रण भरा स्ट्रोक आया नहीं मैदान में उसटने टीम के बल्लेबाजों के माध्यम से। थोड़ा सा दबाव जरूर मंडराता हुआ, क्योंकि जब बड़े स्ट्रोक नहीं आते मैदान में एक मनोवैज्ञानिक दबाव बढ़ जाते हैं। जब आप 52 रनों का पीछा कर रहे हो इस विकेट के ऊपर, जिस पर गेंदबाजी आक्रमण हमेशा इस टूर्नामेंट में हावी रहा है। गेंदबाजी के लिए एक बार फिर से सचिन मोरे। इस बार पटकी भी गेंद की थी, डॉट गेंद की समाप्ति होती हुई। अच्छे गेंदबाजी का नजारा यहां पर हमें देखने को मिला। नजरें बदलो तो नजारे बदल जाते हैं, और यहां पर किस्मत के भरोसे नहीं बैठना होगा, मेहनत जारी रखनी होगी। संघर्ष जारी है दोनों छोर से, चाहे आप बल्लेबाज हो चाहे आप गेंदबाज हो, लेकिन इसमें जीत किसकी होगी, मंजिल किसको मिलेगी, किसको जीत मिलेगी, किसको हार मिलेगी, किसको खुशी मिलेगी, किसको गम मिलेगा, नतीजा हमारे सामने कुछ ही क्षणों में आएगा। रन बने हैं 16 इस ओवर की आने वाली। यह 5वीं गेंद है। सूरज ने एक बार फिर से करी गई गलती, अब भी पीछा किया जा रहा है। गेंद एक बार फिर से सीमा रेखा पार, मिल जाएगा, एक और है चौका। वाइड +4। तो जाएंगे एक बार फिर से मैदान में। रन बने हैं टोटल 21। 2 गेंदों का आना बाकी है इस ओवर में। 21 बने हैं अब तक। रन चाहिए जीतने के लिए टोटल 52, 20 में चाहिए 31। इस बार फंसाया है उमेश पाटिल, आसान सा मौका है। धनंजय लाल बैक टू दी पवेलियन। मुकाबले में वापसी क्या कर पाएगी नेरे क्रिकेट टीम, या फिर मुकाबला लेकर उड़ जाएगी उसटने क्रिकेट टीम। आने वाली 19 गेंदें बचेगी और जीतने के लिए अभी भी जरूरत है 31। इनकी जितनी तारीफ करें हम उतनी कम है, कभी खुशी और कभी गम। क्योंकि प्यार में दुनिया खूबसूरत लगती है, दर्द में दुनिया दुश्मन लगती है। और नितिन तुम्हारे जैसे डीजे वाले हो क्रिकेट में तो बिस्लरी भी साला किंगफिशर स्ट्रांग लगती है। जाएंगे दोस्तों मैदान में एक बार फिर से। मुकाबले में मजा है बरकरार। धनंजय का विकेट नई ऊर्जा संपादन करेगा नेरे क्रिकेट टीम को, लेकिन उसटने क्रिकेट टीम की स्ट्रैटेजी यहां पर साफ नजर आते हुए, जोखिम नहीं उठा रहे। और फिर से एक बार फिर से चर्चा शुरू हो चुकी है कि मुकाबला कौन खेलेगा अगला। चर्चा जारी है दोस्तों, लेकिन मुकाबले के अंदर हम लौटेंगे। बैक टू क्रिकेट। मुकाबले में मजा है बरकरार। 21 रन बने हैं, 1 विकेट अब तक खोया उसटने क्रिकेट टीम ने। अंतिम गेंद आएगी सचिन मोरे की, मुकेश के लिए। रिवर्स अटेम्प्ट किया, जबरदस्त स्ट्रोक, गेंद जाएगी सीमा पार।
अंतिम गेंद के ऊपर आया चौका। 2 ओवर की भी समाप्ति, 2 ओवर में रन बने टोटल 25। अब आने वाली गेंदें बचेगी 18 और जीतने के लिए 27 रनों की है जरूरत। कहां पर मिला दे मेरे क्रिकेट टीम मुकाबले में तुरंत आपको शुरू करना है मुकाबला। टाइमर इज ऑन। 18 गेंदे और जीतने के लिए 27 रनों की आवश्यकता। डीजे नितिन अब मूड में आ चुके हैं। दोपहर का समय उनका एक खास वक्त होता है, उस समय उनको किसी की तो बहुत याद आती है, उसके बारे में भी चर्चा जारी है। और इसी बीच सुशांत गायकर इनके पिताजी सुभाष जी गायकर इस टूर्नामेंट का लुत्फ उठाने के लिए हमारे मंच के ऊपर, उनका भी तहे दिल से शुक्रिया। 18 गेंदे 27 रन। मुकाबला किस तरीके से करवट बदलेगा यह भी देखने वाली बात है, क्योंकि अभी नहीं तो कभी नहीं इस पार या उस पार की यह लड़ाई है। अच्छा मुकाबला चलता है 59 और नेरे के बीच में। गेंदबाजी के लिए एक बार फिर से आएंगे सुशांत गायकर। स्पेल का अपने अंतिम ओवर लेकर, दूसरा ओवर लेकर, टीम का तीसरा ओवर लेकर 18 गेंदे और जीतने के लिए 27 रन। बड़े स्ट्रोक की तलाश कर रहे हैं मैदान में। डॉट गेंद की समाप्ति होती हुई। डॉट गेंदों से दोस्तों बढ़ता है प्रेशर, प्रेशर से निकलते गलत स्ट्रोक, गलत स्ट्रोक से आती है विकेटें, विकेटें आती है तो गेंदबाजी करने वाली टीम हावी हो जाती है। कई सारे छोटे छोटे पल होते हैं क्रिकेट में, छोटी छोटी गलतियां होती है, वो गलतियां आपको सुधारनी होती है, क्योंकि इंसान हमेशा छोटे पत्थरों से ठोकरे खाता है, बड़े पहाड़ों से कोई नहीं टकराता। अब आने वाली 17 गेंदे और जीतने के लिए 27 रन की अभी भी जरूरत है। जी तोड़ प्रयास किया जा रहा है, लेकिन अजय की बात करेंगे। अजय थोड़े से खामोश अब तक मैदान में। 5 गेंदे अजय ने खेली है, केवल 2 सिंगल, 2 रन उन्होंने बनाए टीम के लिए। लेकिन अच्छी बात है अभी तक जीवित है मैदान में, बड़े स्ट्रोक खेलना जानते हैं। दबाव भरा माहौल जरूर है, लेकिन ऐसे परिस्थितियों में, ऐसे हालातों में खेलना जानते हैं। लेकिन सुशांत गायकर क्या लाजवाब ये खिलाड़ी है दोस्तों। एक मुकाबला में याद आता है क्रीडा प्रतियोगिता का, नेरे बना मुमरोली में मुकाबला कभी नहीं भूलूंगा। नाइट का मुकाबला था, केवल 35 बनाए थे नेरे क्रिकेट टीम ने, और उसके बाद सुशांत गायकर की जादूगरी आई थी, 5 विकेट चटकाए थे और मुकाबला नेरे टीम ने जीता था और आगे चलकर चैंपियन भी बनी थी। यहां पर भी जरूरत है उसी तरीके की, लेकिन यह गलती है कमेंटेटर कर्स जिसे कहते हैं। गेंद जाएगी सीमा रेखा पार, मिल जाएगा छक्का। पटकी भी गेंद, पुल सक्सेसफुल, पावरफुल, दैट इज अ बिग वन फ्रॉम द लिटिल मैन। अजय भंडारी का बल्ला अब चलने लगा है। अब समीकरण बचेगा अंतिम 14 गेंदे और 15 की जरूरत। एक समय पे ऐसा लग रहा था कि मुकाबले में वापसी नेरे क्रिकेट टीम ने कर ली है, लेकिन ये क्रिकेट है दोस्तों, गिरगिट की तरह रंग बदलता है और यहां पर बाजियां पलटने में देर नहीं लगती। बाजी अब फिर से उसटने क्रिकेट टीम के नाम, यानी कि हावी हो चुकी है टीम मैदान में। लेकिन मुकाबले में कभी भी बदलाव आ सकता है। जिस तरीके से पहले मुकाबले में हमने देखा था, जब 6 में 5 रन चाहिए थे, मोह टीम ने मुकाबला खींचा था। आगे गेंद को फेंका, मिस टाइमिंग है आशीष, फर्क नहीं पड़ता, गेंद जाएगी सीमा पर। बैक टू बैक अजय भंडारी का तहलका मैदान में, लगातार 3 छक्के।
नहीं साला पुष्पा 2 रिकॉर्ड तोड़ कमाई अभी भी जारी है दोस्तों। पूरे मूवी में कहते रहे पुष्पा झुकेगा नहीं, और पुष्पा 1 पुष्पा 2 दोनों में झुक कर ही चलता है साला। जाएंगे दोस्तों मैदान में, एक बार फिर से मुकाबला आसान सा बनता है। डॉट गेंद की समाप्ति होती हुई 3 ओवर गुजर चुके। 3 ओवर में रन बने टोटल 43, 52 का टारगेट था। अभी भी जीत की बात होगी, आने वाले 12 गेंदे और जीतने के लिए जरूरत है 9 रनों की जरूरत। क्रिकेट टीम संकट मंडराता हुआ 12 गेंदे और जीतने के लिए केवल 9 की आवश्यकता है। 18 में चाहिए थे 27, 52 का टारगेट था। पहला ओवर कमाल का था सुशांत का, दूसरे ओवर में सचिन मोरे वाइड गेंदे जो फेंकी थी उसके ऊपर रन आए थे। लेकिन अब तीसरे ओवर में जो 3 छक्के सुशांत गायकर के ओवर में, ये होती है दोस्तों क्रिकेट में साझेदारी। जिस तरीके से धनंजय लाल जब बल्लेबाजी कर रहे थे, अजय भंडारी बल्ले से रन नहीं निकल रहे थे, लेकिन अपने आप को प्रस्थापित रखा, सिचुएशन को हैंडल करना और सिचुएशन से कैसे लड़ा जाए अजय भंडारी ने दिखाया मैदान में। डॉट गेंदे जरूर खेली, दबाव को हवे होने नहीं दिया, और जब भी कमजोर गेंदे दिखी उसके ऊपर प्रहार किया, और उसी के तहत अब मुकाबले में बची है 12 गेंदे और 9 रनों की जरूरत है। अब आदित्य मस्कर, पहली गेंद आएगी ऑफ स्टिक के काफी ज्यादा बाहर से, वाइड बॉल। 8 रन की केवल जरूरत है मुकाबला जीतने के लिए। विकेटें चाहिए, डॉट गेंदे चाहिए, वो नजराना दिखाना होगा जिस तरीके की कलाकारी पहले मुकाबले में प्रहलाद ने दिखाई दी। अंतिम गेंदे बची है 12 और जीतने के लिए केवल 8 रन की है आवश्यकता। अच्छा स्ट्रोक, गैप में गेंद जाएगी, पीछे खिलाड़ी तैनात है, सिंगल मिलेगा, एक से ज्यादा कुछ नहीं है। अच्छी सोच रखी है, सिंगल डबल से भी नाराज नहीं होगी उसटने क्रिकेट टीम। जोखिम उठाने की अब आवश्यकता नहीं है, अब यहां पर गलतियां नहीं करनी होगी। यदि आप गलती करेंगे तो इसका खामियाजा भुगतना होगा। जीतने के लिए केवल 7 रन की जरूरत है, 7 रन टू विन। आने वाली बची है 11 गेंदे और जीतने के लिए 7 की आवश्यकता। 45 रन स्कोरिंग कंपैरिजन हम देखेंगे। नेरे टीम ने भी 3 ओवर में 43 बनाए थे, और यहां पर उसटने टीम ने भी 43 बनाए, लेकिन इस बार अंपायर का इशारा आएगा, यस इट इज अ वाइड बॉल। यस वाइड बॉल। कब्रिस्तान जैसी सन्नाटा, जब भी नेरे क्रिकेट टीम संकट में होती है यह सन्नाटा हम महसूस करते हैं। विकेटों के पीछे गलतियां हो रही है, सूरज पाटिल काफी बिजी रहे इस मुकाबले में विकेटों के पीछे, तब तक 2 रन का इजाफा होता हुआ। अच्छा स्ट्रोक है, पीछे कोई खिलाड़ी तैनात नहीं, गेंद जाएगी सीमा रेखा पार, अंपायर सिग्नल सिक्सर। गेम इज ओवर फॉर जीतू 11 जवानमान नेरे, और मुकाबला जीता यहां पर स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसट ने। कॉन्ग्रेचुलेशंस, वेल प्लेड। तो बिल्कुल ये पहला साल ऐसा रहा, पिछले कई सालों से हम देख रहे कि नेरे क्रिकेट टीम जब भी उतरी इस टूर्नामेंट में अंतिम 4 तक तो जरूर पहुंची, और ये पहला साल रहा कि पहले दौर से टूर्नामेंट को टाटा बाय बाय कहना पड़ा। तो अगला मुकाबला किसका होगा इसके लिए चर्चा एक बार फिर से। मैं नेरे क्रिकेट टीम के सभी खिलाड़ियों से गुजारिश करूंगा तुरंत आपको मंच के ऊपर आने, समय नहीं है हमारे पास।